नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। जयशिंगपूर येथे ऑपरेशन पवन मधील महा रेजिमेंटच्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण। दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी जयशिंगपूर येथील माने मल्टीपर्पज हॉल मध्ये 8 महा रेजिमेंटने 38 वर्षापूर्वी ऑपरेशन पवन अंतर्गत श्रीलंकेमध्ये मेजर रामास्वामी परमेश्वरन यांनी दाखविलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल व त्यागाबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले होते। त्या लढाईत महा रेजिमेंटच्या वीर सैनिकांनी LTT बरोबर संघर्ष करीत असताना आपल्या प्राणाची आहुती देऊन भारतीय सैन्य दलातील महा रेजिमेंटची परंपरा कायम ठेवून आपले सर्वोच्च बलिदान देऊन आपल्या देशाचे व महा रेजिमेंटचे नाव लौकिक केले होते। त्या शूरवीरांना मानवंदना, सलामी, श्रद्धांजली देऊन युद्धवीर तसेच युद्ध विधवांना सन्मानित करण्यात आले। प्रारंभी महा रेजिमेंटच्या ध्वजास सलामी देऊन त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन गणपती घोलप हे होते। या कार्यक्रमास शिवपुत्र घटकांबळे उपाध्यक्ष, यशसिद्धी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन, हवालदार नाना सकपाळ, कॅप्टन सुनील गोडबोले, माजी सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन किसन बाळस्कर, कॅप्टन किसन बंडलकर, लेफ्टनंट संजय कांबळे, हवालदार गंगाराम वाघमारे, हवालदार दिगंबर सादरे, कॅप्टन सुभाष होनमोरे आदींची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती। यावेळी परमवीर चक्र दिवसाचा इतिहास सुभेदार मुकुंद घवे यांनी मांडला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हवालदार गणपती कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभेदार अजित कांबळे यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवालदार संजय माने यांनी केले। या कार्यक्रमाची सांगता महारगान आणि राष्ट्रगीताने करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवालदार सदाशिव कांबळे, हवालदार भोपाल वायदंडे, हवालदार पांडुरंग कांबळे, हवालदार दत्तात्रय चिवटे, नायक वसंत धनसरे, नायक मल्लू चौरे, नायक मोहन चव्हाण, नायक बबन कांबळे, हवालदार मारुती बनसोडे, हवालदार वसंत डावरे, हवालदार संताराम कांबळे, हवालदार सुरेश कांबळे, सुभेदार भीमराव सिद्धनायक आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आजी माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी यांचा सहभाग होता। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। सर्वप्रथम मी माझा परिचय सांगतो। मी शिवपुत्र घटकांबळे, मुक्काम पोस्ट असापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। सध्या महा रेजिमेंटची यशस्वी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य जी रजिस्ट्रेशन घटना आहे त्याचा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करतो। मी 20 वर्ष 8 बार BBC बटालियनमध्ये नोकरी केली आणि 20 वर्ष घाणेश्वर पोलीस आयुक्तालयात नोकरी करून सेवानिवृत्त आहे। सध्या पूर्ण वेळ महा रेजिमेंटच्या चळवळीसाठी आणि आंबेडकर चळवळीसाठी देतो। धन्यवाद। तथागत विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध 2,500 वर्षापासून तथागताचा धर्म मूळ स्वरूपात पूर्ण जगात पसरवणारे आदरणीय भिक्खू संघ 5,000 वर्षापासून तीर्थदलितांना मुख्य प्रवाहात आणून भारतीय घटना लिहून पूर्ण भारत देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला मार्गदर्शक असणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर शहरानं सुरू केला होता। त्यात 4 मान्यवर आहेत, घोलप साहेब आहेत, घवे साहेब आहेत, कांबळे गणपत कांबळे साहेब आहेत, त्यानंतर माणिक झेंडे साहेब आहेत, पण स्वर्गीय आमचे धर्मबंधू लोंढे साहेब, साहेब 108 PM
108 मध्ये कर्नल भलेपासाहेब याची ग्रुप हेडक्वार्टरमध्ये होते. तेव्हा याची सुरुवात युनिटच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये सिव्हिल लोकांच्या माजी सैनिकांच्या माध्यमातून महारेजिमेंटच्या माजी सैनिकांतून ही जी संकल्पना कर्नल भलेपासाहेब कोल्हापूरच्या लोकांनी ठेवली, त्याला आज 11 वर्ष पूर्ण होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 25 नोव्हेंबर 2017 साली पुण्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्याचे साक्षीदार इथं बसलेले आहेत. आपण सुद्धा त्यात सामील झालेला असतात. आता राहिला प्रश्न, परमवीर हा 8 मार्च होता, मर्यादित होतो. हा महारेजिमेंट हा गौरवशाली दिवस आहे अख्ख्या महाराष्ट्रात. 75 अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.